अंतर गाठून इथपर्यंत या मैदानावरती खेळण्यासाठी आलेत ग्रामीणचा हा संघ पाहतोय. आजच्या रात्रीमधली ही मॅच पाहतो, तिसरी मॅच आहे जवळपास आपण पाहतोय. इंटर कॉलनी विभागातील एक मॅच झाली, या अगोदर ग्रामीणची झाली आणि हा देखील सामना आपण ग्रामीणचा पाहतोय. तर वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येत आहेत कानपोली संघाकडून आपण पाहतोय. तर हे संपारीचं कॉल गेम या ठिकाणी चालू होतोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय गोलंदाज, ऑन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय. अगदी पहा काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला, जिथे श्री गणेशा देखील झालाय. श्री गणेशा होत असताना आपण पाहतोय एक धाव धावफलकावरती पाहायला मिळते. खेळपट्टीवरती स्वप्नील आपण पाहतोय, तदनंतर आशिकेशला पाहतोय आणि मात्र आशिकेश ऑन मार्क वरती येताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आदेश मतेला पाहतोय. आदेशचा चेंडू, ओ काय चेंडू फेकला, जिथे चेंडू समजला नाहीये. बॅटीला ब्रश होऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला आणि पहिला झटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय विसुंबे या संघाला. आनंद झाला. हे क्रिकेट आहे. अगदी आम्ही देखील त्याची दशा पाहतो. त्याला वाटलं की कदाचित मला कोणी पाहिलं नाहीये, परंतु काही प्रेक्षक वर्ग देखील पाहत होतोय. अगदी आपण पाहतोय स्नेही 11 भैरवनाथ विसुंबे या संघाला पाहतोय. बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय आकाशजी पाटील विसुंबे गावचे माजी सरपंच यांनी हा संघ पॅक केलाय. अगदी आपण पाहतोय यांच्या संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. संघ मालक आहेत. आज मात्र आपल्या गावासाठी या ठिकाणी सर्वांना एकत्रित, एकाच गावातील सर्व नवक युवकांना एकत्रित आणणं, एकाच गावातील एक खेळाडू आज मात्र या मैदानावरती येताना पाहायला मिळत आहेत. परंतु यावेळेस देखील पहा फटका फसला तो संपला. अगदी दुसरा झटका क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू. डीजे रोहित या ठिकाणी जास्त वेळ घेतला जातोय, परंतु पहा ना किरण आले आणि किरण देखील गेले आहे. अगदी फटका जरूर लगॉनच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी खेळायचा होता किरणला, परंतु इथे आपण म्हणतो ना मारला वाशीला आणि गेला काशीला. अगदी तिथेच चेंडू अडकला. तिथे जे स्वतः क्षेत्ररक्षकानं देखील चेंडूला या ठिकाणी पिकअप केलं आणि झेल देखील चांगला पाहायला मिळाला. तर एक या धावसंख्येवरती 2 मोहरे गारच चाललेत आपण पाहतोय विसुंबे या संघाचे. परंतु चांगला फटका, गॅप सिलेक्शन चांगला आहे अलॉंग द कारपीट. अगदी 2 क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू गेला सीमेरेषेबाहेर. 4 धावण करता तालुक्यात हवा आमच्या लाडक्या राहुल बोडे दादाची पनवेल तालुक्यात हवा. अगदी पाहतो यश पाटील आलेत. कोणत्याही दबाव तंत्रांचा वापर न करता अगदी तो फ्री माइंडेड खेळतोय. अगदी पहाणा आल्याबरोबर चौकार देखील खेचून आणलाय. ओहो पुन्हा एकदा चांगला चेंडू. काय कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक. अगदी निर्बंध असं षटक. अशा या षटकामध्ये गोलंदाजी करणं कदापि सोपं नाही आहे, पण तो सोपं करून दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज आहे आदेश मते. काय गोलंदाजी करतात.
अगदी 2 विकेट मिळवल्या. जरूर एक चेंडू वगळता मी तर म्हणेल चांगल्या टप्प्याची गोलंदाजी आदेश मतेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. अगदी आपण पाहतो यश पाटीलला खेळपट्टीवरती. आता मात्र पुन्हा एकदा लॉग ऑफ क्षेत्र निवडलंय, जिथे क्षेत्ररक्षण पहा चांगलं केलं गेलंय. वा, देखणं क्षेत्ररक्षण. इथे आपण पाहतो एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल. 2 गडी बाद 6 धावा पाहायला मिळते. तत्पूर्वी या ठिकाणी क्रीडा रसिकांचं मी लक्ष भेदेन. मित्रांनो, तुम्ही कुठेही जाऊ नका. यानंतर देखील एक जबरदस्त मॅच इंटर कॉलनी विभागातील आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकीकडे पाहिलं तर माननीय विजय शेठ खानावकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल इंटर कॉलनी विभागातील आणखीन एक नावाजलेला संघ, अर्थात आपण पाहतो शिवशंभो संघ. जबरदस्त मॅच. प्रत्येक आठवड्यामध्ये 2 संघ एकमेकांसमोर भिडतात, एकमेकांसोबत कित्येक वेळा लढलेत आणि प्रेक्षकांनी देखील त्यांच्या खेळाला पसंती दिली आहे. आणि तोच सामना यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी आपण चालू सामना देखील एक जबरदस्त सामना पाहतोय. स्नेही 11 भैरवनाथ विचुंबे त्यांच्या विरोधामध्ये पाहायला मिळते कानपोली संघ. अगदी पहा, कानपोली संघानं टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना पाहतोय पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या आणि आघाडीच्या 2 फलंदाजांना घसता रस्ता दाखवला. षटक क्रमांक 2 घेऊन आलेत करण पाटील. पुणे एक्सप्रेस हायवे एंड करून मारा करणारे करणवरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु इथे पहा ना, फक्त 1 धाव. एका धावेने संघाची एकूण धावसंख्या 2 गडी बाद 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 7 धावा यश पाटीलला पाहतोय. तदनंतर त्याच्याबरोबर आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नीलला देखील पाहतोय. स्वप्नील कांबळे पाहतोय. बघा, स्वप्नील कांबळे हे नाव देखील चर्चेचा विषय राहिला आहे. अगदी अनेक स्पर्धांमध्ये, अनेक गावामध्ये त्यानं देखील आपल्या स्वतःच्या संघाला कित्येक वेळा मोठमोठ्या खेळ्या साकारून दिल्यात. ॲटलिस्ट त्याची सलामीची भूमिका आपल्याला पाहायला मिळते आहे. परंतु इथे पहा, अतिरिक्त उंची देखील आपल्याला पाहायला मिळते. अगदी पहा, एस्ट्यांच्या पाठीमागे देखील चेंडू आदळला, परंतु लाईनमध्ये आदळला, जिथे पंचांनी देखील या चेंडूला चांगल्या पद्धतीनं पाहिलं. संघाची एकूण रणसंख्या पहा ना, 2 गडी बाद 7 धावा. आता मात्र यावेळेस पुढे टाकला, उडवलाय या चेंडूला, अक्षरशः फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या तब्बल 6 धावा. ठीक आहे. अगदी पहा, अगदी उल्लेख केला होता आपण स्वप्नील कांबळेचा. अगदी त्यानं आपली ओळख दाखवली आहे. आणखीन एक आता पाहायचं आहे. 1 धाव तर मिळाली आहे, दुसरी धाव प्राप्त होणार की काय, परंतु तिथे नकारात्मक कॉल देखील पाहायला मिळतो आहे. अगदी 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. अगदी आपण पाहतो विनायक आमच्याशी जोडलेत. अगदी ॲक्शनमध्ये देखील आपण पाहू शकाल 3रे पंच तर येस पंच या ठिकाणी 3रे पंच या ठिकाणी सांगतायत हा चेंडू नो बॉल आहे, अर्थात बोनस स्वरूपाची धाव मिळाली. 1 धाव आणखीन ॲड होईल. एका धावेला संघाची एकूण धावसंख्या पाहणा 2-14 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 14. स्वप्नील कांबळेला पाहतोय, त्याच्याबरोबर यश अजून 1 धाव ॲड झाली, अर्थात 15 धावा आल्यात. अगदी आपण पाहतो तेजस मंडप डेकोरेटचे सर्वे सर्वा यांचं देखील या ठिकाणी मंचावरती शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक जबरदस्त भूमिका त्यांची देखील राहिली आहे. अगदी मोठमोठ्या इव्हेंट्समध्ये देखील त्यांचा मंडप आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचं देखील आपण शब्द सुमनांच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत आणि जाऊया नाव बॅक टू क्रिकेट. तिथे गोलंदाज यशला पाहतोय. आता मात्र समोरच्या दिशेला टाकला, याही चेंडूला आसमान दाखवलं, चेंडूला दिला अक्षरशः मैदानाच्या बाहेर पिकूड 6 धावन करता.
या 6 धावेनं संघाची एकूण धावसंख्या आता मात्र वधारताना पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 22, षटक क्रमांक 2 चालू आहे. अजून देखील एका चेंडूचा खेळीनं बाकी. आपण पाहतोय गोलंदाज करण पाटीलला पाहतोय, परंतु आउटसाईड आउट स्टंप थोडासा दूर डॉट चेंडू पाहायला मिळाला. षटकाचा खेळ संपला. 2 षटकानंतर ऑन स्क्रीनवरती तुम्ही देखील निल्सन आकडा पाहू शकाल. अगदी पहा ना, 4-2 पाहायला मिळतात, 2-2, तदनंतर 1-2. 2 षटकांचा खेळ संपला. 22 धावा, 2 गडी बाद. खेळपट्टीवरती आपण तिसऱ्या गोलंदाजाला पाहणार आहोत. आपण पाहतोय कानपोली संघाकडून संघासाठी पहिलं, संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक कोठ्यातील पहिलं षटक घेऊन येतात आदेश मतेला पाहतो करतात. आदेशचा हा दुसरं षटक आहे. पहा, अगदी तो वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक फेकतोय. ज्या षटकामध्ये त्याने किंबहुना फक्त 6 धावा दिल्या होत्या, आघाडीच्या 2 फलंदाजांना घरचा रस्ता दाखवला होता, त्याच आदेश मतेवरती विश्वास दर्शवला आहे. अगदी पाहायचं आहे जो विश्वास किती सार्थक ठरवतील आदेश यांच्याकडे क्वालिटी आहे. अगदी पहाडा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त गोल्डन षटक टाकलं, 6 धावा दिल्या. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली ॲटलिस्ट आपण पाहतोय 2 गडी बाद 22. ऑन मार्कवरती आपण पाहतोय फलंदाज यश पाटील. यशला पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटच्या अंतिम चरणामध्ये सातत्याने या गोलंदाजाच्या माध्यमातून चेंडू फेकले गेले जातात. अगदी एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एका धावेनं 23 लॉस फॉर 2 विकेट. 23 धावा धापलकावरती पाहायला मिळत आहेत. 23 धावा. फलंदाज आपण पाहतो स्वप्नील कांबळे काय फलंदाजी करतायत. अगदी त्यांच्या बॅटमधूनही ना 2 षटकार देखील पाहायला मिळालेत. मोठ्या फटक्यांसाठी ओळखले गेले जातात. या संघाचे सिक्सर किंग म्हणून देखील ओळखले गेले जातात. हे सिक्सर किंग काय करतील या मैदानावरती आपण पाहतोय. स्वप्नील कांबळे नाव चर्चेचं आहे, पण यावेळी देखील चेंडूला अस्मण दाखवलाय. होय, तो सांगतोय मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घ्यायचं का, जो आम्हाला नडतो तो स्वप्नील कांबळे या फलंदाजाचं नाव आहे. ठीक आहे. अगदी आपण पाहतोय मुख्यमंचावरती राहुल चव्हाण यांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. खऱ्या अर्थानं साहेबांना विनंती आहे की आपण आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. खेळपट्टीवरती पहा, धावा आता मात्र येऊ लागल्यात, वाढू लागल्यात, परंतु तिथे पहा काय या ठिकाणी कमबॅक केलाय. संघाची एकूण धावसंख्या पहा 2 गडी बाद 29 धावा. स्वप्नील कांबळे नावाचं वादळ तुफान या मैदानावरती घुंगावत आहे. हे वादळ आता किती या ठिकाणी कितपर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल हे देखील पाहणं तेवढं उत्कंठावर्धक असणार आहे. 29ला 2 पाहतो. षटक क्रमांक 3 चालू असताना यावेळेस आणखीन एक आपण पाहतोय मिड ऑफ द क्षेत्रामध्ये या चेंडूला ढकललाय. 1 धाव प्राप्त होते. एका धावेने संघाची एकूण रणसंख्या पहा 2 गडी बाद 30 धावा. 2 गडी बाद 30. षटक क्रमांक 3 चालू असताना आदेश मध्ये एक चेंडू वगळता मित्र म्हणेल आता मात्र चांगली गोलंदाजी करू लागले आहेत. यश पाटील इथे पहा थोडासा स्वैर वारा देखील पाहायला मिळतोय. 1 धाव ऍड होईल. 31वा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय काही क्षणांमध्ये विक्रांतजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन होणार आहे. एकतीसावा धावफलकावरती यश पाटीलला पाहतोय. गोलंदाज पाहायला मिळतात आदेश मते. अगदी पहा अतिरिक्त उचली लेग साईडला टाकलेला चेंडू याही चेंडूला फेकून दिलाय अक्षरशः सीमेरेषेबाहेर 4 धावण करता. आणि या 4 धावेने धावा ऍड होत आहेत. धावसंख्या जवळ पोहोचली आहे 35 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकामध्ये आता मात्र धावांचा पाऊस पडू लागलाय. ती 2 षटकामध्ये इतक्याशा धावा आल्या नव्हत्या. तो तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण प्रत्यल्य पाहायला मिळाले.
पहा ना, एकीकडे वात पेटवली जाते आणि दुसरीकडे त्या वातेचं प्रज्वलन केलं जात आहे. दोन्हीही बाजूने चपराक चापट पाहायला मिळते आहे या फलंदाच्या माध्यमातून. आणखीन एक फटका तर चांगला सजवलाय, तिथे शतरक्षक पडलाय फक्त दर्शक. चेंडू 1 2 3 टप्पे पडल्यानंतर गेला सीमारेष, सॉरी ऑन द पार्क आहे, इथे दिसतच नाही आहे. पंचांचा तर इशारा आलाय या चेंडूवरती अफोर आहे. अगदी पहा 4 धावा या ठिकाणी दिल्यात. षटकांचा पाहतोय. तीन षटक तीन षटक हॅलो हॅलो 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 39 धावा धावफलकावरती लागल्यात. अगदी आपण पाहतोय कांचन पालकर या ठिकाणी आमच्या समोर सोडलेत. ते सांगतात 13.00 ची सरासरी राखण्यामध्ये यश प्राप्त केलं आहे. काय या ठिकाणी आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते आहे या संघाच्या माध्यमातून. स्विच हिट करायचा होता, नशिबाचा चौकार मिळेल काय, जिथे पंच देखील दर्शवतायत बाईकच्या स्वरूपात या धावा मिळाल्यात. बोनस स्वरूप अगदी या ठिकाणी आपण पाहतो 4 धावा आणखीन देखील ॲड होतात. 2 गडी बाद 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 चालू असताना अगदी ना दिवाळी ना दसरा आहे आणि अगदी अशा स्वरूपामध्ये देखील या संघाला धावा मिळत आहेत. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतो विचुंबे, परंतु क्षेत्ररक्षण पहा काय देखणं पाहायला मिळत आहे. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो 4थं षटक घेऊन येतात. चेतन पाटील यांना पाहतोय. पहिला चेंडू थोडासा खराब, तिथे 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तत्नंतर चेंडू डॉट पाहायला मिळतोय. स्वप्नील कांबळेला पाहतोय आणि मार्कवरती त्याच्या बॅटमधून तब्बल 3 षटकार आलेत. तो स्वप्नील कांबळे आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे पहा शरीराचा वेध घेणारा चेंडू, परंतु इथे देखील धाव वाचवू शकत नाही आहे. पंचाने देखील इशारा केला लेग बिफोर. अगदी आपण पाहतो लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव ॲड होते. 2 गडी बाद 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी 4थं षटक चालू असताना चेतन पाटील या गोलंदाजांना पाहतोय. कानपोली एक्सप्रेस म्हणून देखील संबोधलं जातं. ते चेतन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे एंडकडून मारा करणारे गोलंदाज आहेत चेतन पाटील. प्रभावित करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा स्लोवर फेकला. चेंज ऑफ द पेस, परिवर्तन पाहायला मिळालं. जाळ्यामध्ये अडकतील काय? होय, येस डेफिनेटली जाळ्यामध्ये अडकलाय फलंदाज. 44 या धावसंख्येवरती झटका क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळतोय. स्नेही 11 भैरवनाथ विचुंबे या संघाला. वर तिसरा झटका लागलाय. स्नेही 11 भैरवनाथ विचुंबे या संघाला. आपण पाहतोय गोलंदाजानं कमबॅक केलंय. आता अगदी पहिला चेंडू वगळता मी म्हणेल चेतननं चांगली कामगिरी केली आहे. अगदी तोही चेंडू चांगला होता. तिथे यष्टीरक्षकाला चेंडू नीटसा गॅदर करता आला नाही आहे, इतका वेग पाहायला मिळाला. तदनंतर ते चेंडू पाहणा का फेकलेत, अप्रतिम. धावाच दिल्या नाहीयेत या गोलंदाजानं. 44ला 3 पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय 4, जिथे अविनाश पाटीलला पाहतोय. अविनाश गोलंदाजांचा करतील का नाश, ते आहेत अविनाश.
काय करतील अविनाश. अगदी आपण पाहतो विसुंबई गावातून बिलॉंग करणारे खिलाडू आहेत. गावासाठी आज भरपूर क्रिकेट खेळला आहे. गोलंदाजांना पाहतो चेतर पाटील कामोटेंकडून मारा करतायत. आपण पाहतो दोन बलाढ्य संघादरम्यान रंगणारी मॅच पाहायला मिळते. इंटर कॉलनी विभागातील आणखी एक मॅच तमाम क्रीडा रसिकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी आपण पाहतो या गोलंदाजांना चेतनला अगदी खोलवर टाकलाय. आता मात्र कमबॅक केलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या कानपोली या संघानं. पहिल्या 3 षटकांमध्ये धावांचा पाऊस होता. आता मात्र 4थ्या षटकामध्ये या धावांच्या पावसाला अंकुश लावलाय. काय गोलंदाजी केले, नेत्रदीप गोलंदाजी, डोळ्याचे पारणे फेडणारी गोलंदाजी मी तर म्हणेल चेतन पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलंदाज अविनाश पाटील खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळी फुल टॉस आहे जिथे क्षेत्ररक्षक पाहायचा आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बनला केवळ दर्शक. चेंडू गेला सीमारेषे बाहेर. काही टप्पे पडल्यानंतर 4 धावण करता खऱ्या अर्थानं वाट पाहत होतो. आपल्या हक्काचा सर्वांचा आवाज अगदी पाहतोय. आपल्या हक्काचा आमदार विक्रांतदादा पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी गाड्यांचा थापा आता मात्र मुख्य मंचाकडे येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी आपण पाहतोय आपल्या तालुक्याचे दमदार आमदार विक्रांतदादा पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन पाहायला मिळत आहे. आमदार विक्रांतदादा पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. आपण पाहतो मुख्य मंचाकडे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये या ठिकाणी विक्रांतदादांचं या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठा नाही घेत कधी माघार. राहुल बोर्डे माणूस भरदार पुरून उरणार. आज प्रत्येक जण झालाय राहुल दादाचा फॅन. आज प्रत्येक जण झालाय राहुल दादाचा फॅन. आज हलतोय सारा जिल्हा विक्रांत पाटीलच्या नावानं. आज हलतोय सारा जिल्हा विक्रांत पाटीलच्या नावानं. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठा नाही घेत कधी माघार. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठा नाही घेत कधी माघार. आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय सन्माननीय आमदार विक्रांतदादा पाटील साहेबांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे प्रत्येकाला आपलासा वाटणारा हा राजा माणूस आज आपण पाहतोय कणबोलीच्या मैदानावरती त्यांच्या नावाने ही आयोजित केलेली क्रिकेटची स्पर्धा. आणि या क्रिकेट स्पर्धेमध्ये विक्रांतदादा पाटील साहेबांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. भरपूर असा मित्र परिवार, भरपूर असा समाज या व्यक्तिमत्वाने गमावला आहे. आज हा मित्र परिवार आज गाड्यांचा ताफा देखील आपल्याला भरपूर काही सांगून जातो आहे. आणि साहेबांचं अर्थात आमदार दमदार साहेबांचं या ठिकाणी आपण पाहतोय मुख्य मंचावरती शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. विक्रांत पाटीलच्या नावानं. आज हलतोय सारा जिल्हा विक्रांत पाटीलच्या नावानं. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठा नाही घेत कधी माघार. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठा नाही घेत कधी माघार. अगदी आपण पाहतोय प्रत्येकाला आपलासा हवा असा वाटणारा हा विक्रमदादा पाटील साहेबांचं शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष त्यांचं स्वागत करूया. अगदी आपण पाहतो खऱ्या अर्थाने त्यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केली आहे ना, त्याचे या ठिकाणी सर्व आपण पाहतोय विक्रांतदादा पाटील साहेबांचं या ठिकाणी या मुख्य मंचावरती आगमन होताना पाहायला मिळत आहे. स्नेही एलेवन भैरवनाथ विसुंबई संघ आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आकाशी पाटील माजी सरपंच देखील त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात. एक देदीप्यमान सोहळा या ठिकाणी आपण अनुभवतोय क्रिकेटच्या पंढरीमध्ये. या ठिकाणी आमदार साहेबांचं दमदार साहेबांचं या ठिकाणी आपण करूया शब्द सुमनांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि जाऊया थेट या चेंडूपलीच्या कुरुक्षेत्रामध्ये. या कुरुक्षेत्रामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय हे पाहण्यासाठी 48 धावा झाल्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहतोय गोलंदाज
आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय लगनच्या क्षेत्रामध्ये चेंडू आला. क्षेत्ररक्षणात तटस्थ राहावं लागेल, एखाद्या भिंतीप्रमाणे तटस्थ राहावं लागेल. एका धावेनं पहाणा धावसंख्येमध्ये थोडीशी भर पडली. 49 धावात 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. 5वं षटक चालू आहे. 5वं षटक म्हटलं ना हाणामारीचं षटक, शेवटचं षटक इथे फक्त हाणामारीच केली जाते आहे. आणि या हाणामारीच्या षटकामध्ये बघायचं आहे हे फलंदाज नेमके करतील तरी काय. निलेशजी कांबळे साहेबांना देखील या ठिकाणी आपण पाहतो, त्यांचा देखील शब्द सुमनांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं करूया स्वागत. अशोकजी भोईर साहेबांना देखील मुख्य मंचावरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं आलेल्या सर्व अतिथीगणांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. जेवढी मॅच महत्त्वाची आहे ना तेवढे आमच्या व्यासपीठावरती बसलेले आयोजक, तेवढेच बसलेले आमचे मान्यवर देखील आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. अगदी आपण म्हणतो ना अतिथींच्या आगमनानं हर्षित झाला सारा मेळा, धन्य धन्य होऊन करतो हा स्वागताचा सोहळा. खऱ्या अर्थानं दादा आमच्यासाठी हा स्वागताचा सोहळा स्नेहाचं नातं जोपासण्याचं काम करतो. स्वागत म्हणजे स्नेहाचं नातं, स्वागत म्हणजे बांधिलकीचं नातं, स्वागत म्हणजे आपुलकीचं नातं. आणि आपुलकीचं नातं जोपासण्यासाठी आपलं या ठिकाणी शब्द सुमनांच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत केलं जातं आहे. बरीचशी राजकीय क्षेत्रातील मंडळी आपल्याला अगदी एकाच मंचावरती पाहायला मिळत आहेत. आम्हाला समाजासाठी काहीतरी समाज उपयोगी कामं करायचे आहेत हा दृष्टिकोन या ठिकाणी नेहमी सातत्यानं साहेबांचा राहिला आहे. गोरगरीब जनतेसाठी मला उभं राहायचं आहे, अगदी तसा आवाज आपण पाहतोय. असे दमदार आमदार विक्रांतदादा पाटील साहेबांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. अगदी खऱ्या अर्थानं पाहिलं राहुलबाई बोर्डे यांच्या माध्यमातून, यांच्या संकल्पनेतून आकारली जाणारी ही क्रिकेटची स्पर्धा, नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा एक वेगळंच व्यासपीठ निर्माण करते आहे. तळागाळातील खेळाडूंना एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळावा हा ध्यास या ठिकाणी राहुलबाई बोर्डे यांचा राहिला आहे. ही चांगली संकल्पना देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. इथे काय होत आहे, फलंदाज बीट होतो आहे, कारण गोलंदाज देखील यावेळी आपली जादू दाखवतो आहे. धावगती आहे ना पहा ना, फक्त आणि फक्त 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 49 धावा. 49 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज सुधीर पाटील यांना पाहतोय. खऱ्या अर्थानं विचुंबे गावचे आकाशी पाटील माजी सरपंच यांना देखील आपण पाहतोय. अगदी गावासाठी मला काय करता येईल, अगदी एका गावातील सर्व खेळाडूंनी एकत्रित आणायचं, त्यांच्याकडून चांगला खेळ करून घ्यायचा, अगदी तेही पाहायला मिळतं आहे. 50 धावा झालेत यानंतरची मॅच, आणि यानंतरच्या मॅचचा निश्चितपणे आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की रॉयल संघाचे संघनायक आणि शिवशंभो संघाचे संघनायक या आपला टॉस इथे असणाऱ्या आमदार साहेबांच्या शुभ हस्ते अर्थात विक्रांतदादा पाटील साहेबांच्या हस्ते या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. त्यामुळं मी विनंती करेल अगदी आपण पाहतोय थोडासा बॅकफुटवरती आता मात्र शेवटच्या काही षटकामध्ये हा संघ पाहायला मिळतो. 4 गडीपात 50 धावा होताना पाहायला मिळत आहेत. या षटकातील फक्त 1 चेंडू बाकी आहे. अगदी या षटकामध्ये धावा चालल्या नाही आहेत. या षटकामध्ये सुधीर पाटीलनं डोकं देखील वर काढू दिलं नाही आहे, तो डोकेटोकी धरला आहे. आता मात्र डोकेदुखीची गोळी द्यावी लागेल फलंदाज स्वप्नील कांबळेला, जो जास्त काळ मैदानावरती जरूर आहे, ज्याच्या मॅटमधून धावांचा पाऊस पाहायला मिळाला, तो सुधीर कांबळे यावेळी या मैदानावरती करेल तरी काय. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. यावेळीच बघायचा आहे बॅटीची कडा घेऊन एसटी रक्षकाच्या पाठीमागे अगदी पहाणा जमिनीला गुदगुल्या करत गेलाय. चेंडू सीमारेषेबाहेर अखेर 4 धावन करतात. तालुक्यात हवा आमच्या लाडक्या राहुल बोर्डे दादाची, पनवेल तालुक्यात हवा आमच्या लाडक्या. धन्यवाद. चला या ठिकाणी मी यानंतरच्या मॅचच्या संघनायकाचं लक्ष वेधतोय. पुन्हा एकदा इंटर कॉलनी विभागातील दोन्ही संघ आहेत. रॉयल संघाचे संघनायक
आणि त्यांच्या विरोधामध्ये असणारा शिवशंभो संघ. बघा इंटर कॉलनी विभागातील संघ आहेत, त्याच्यामुळं मी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण लवकरात लवकर या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. रॉयल संघाचे संघनायक आणि त्यांच्या विपक्ष शिवशंभो संघ. बघा इंटर कॉलनीतील मॅच म्हटले ना तर इथे आपण पाहतो प्रेक्षकांची कमी नाही आहे. पण तत्पूर्वी आपण पाहतो राहुलबाई बोर्डे, काय जबरदस्त आयोजन पाहायला मिळत आहे. खरे अर्थानं मैत्रीच्या दुनियेतील राजा म्हणून देखील त्यांना पाहायला जातं. असं म्हटलं जातं ना, जिनके इरादे नेक होते हैं उनके चाहने वाले भी अनेक होते हैं. खूप मित्र परिवार राहुलबाई बोर्डे यांनी या ठिकाणी एकटवला आहे. अगदी पाहिलं ना, या समाजामध्ये समाज उपयोगी कामं तर करतातच, पण नवरात्री उत्सव असो, महाशिवरात्री उत्सव असो, गणेश उत्सव असो, अगदी थाटामाटामध्ये राहुलबाई आणि त्यांचं पूर्ण प्रतिष्ठान आपल्याला पाहायला मिळतं. अगदी राहुलबाई बोर्डे यांच्या संकल्पनेतून आकारलेली जाणारी क्रिकेटची नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा म्हणता आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं पाहायला तर दमदार आमदार विक्रमदादा पाटील साहेब यांचे एकदम निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून राहुलबाई बोर्डे यांच्याकडे पाहायलं जातं. आज आपण पाहिलं सर्व तरुणांना एकत्रित आणायचं आणि सर्वांना एकत्रित आणून चला शिवशंभो संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. शिवशंभो संघाचे संघनायक, रॉयल संघाचे संघनायक अजून देखील तुम्ही इथे आलेला नाहीये. अगदी आपण पाहतोय शिवशंभो संघाचे संघनायक, रॉयल संघाचे संघनायक या आपली वाट पाहिली जाते. इंटर कॉलनी विभागातील आपण पाहतोय चला अगदी आपण पाहतोय मुख्य मंचावरती या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे प्रायोजक आयोजक म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही आहे. चालू सामन्यातील बॅटर लपून पाठवून द्या. कानपोली संघ उशीर लावू नका, वेळ घेऊ नका मित्रांनो. अगदी आपण पाहतोय पहिल्या 5 षटकांमध्ये धावा उभारल्यात आपल्याला पाहायला मिळतील. 54 धावा उभारल्यात, 55 तर येस डेफिनेटली रॉयल संघाचे संघनायक या ठिकाणी येत आहेत. शिवशंभो संघाचे देखील संघनायक आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला दोन्ही संघनायकाला विनंती आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अगदी आपण पाहतोय अगदी आपण पाहतोय राहुलबाई बोर्डे आणि त्यानंतर आपण पाहतोय विक्रमदादा पाटील अर्थात दमदार आमदार यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नाणेफेकी केली जाते आहे. अगदी आज आपण पाहिलं अगदी पूर्ण पनवेलामध्येच त्यांचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं दहीहंडी उत्सव असेल, नवरात्री उत्सव असेल, गणेश उत्सव असेल, महाशिवरात्री उत्सव असेल, अगदी भीम जयंती देखील, शिवजयंती देखील असेल, अगदी थाटामाठामध्ये या ठिकाणी राहुलबाई बोर्डे यांच्या माध्यमातून साकारली गेली जाते. अगदी हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून देखील त्यांच्याकडे पाहायला जातं. अगदी खेळाडूंसाठी मग मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा ठेवायच्या, त्यांना एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार करून द्यायचा, असं हे व्यक्तिमत्व आज आपण पाहतोय. अगदी आपण पाहतोय मुख्य मंचावरती प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते होल द टॉस टू विन, टॉस का बॉस शिवशंभो हा संघ राहिलाय. बघा शिवशंभो संघानं टॉस जिंकलाय. अगदी आपण पाहतोय यानंतरचे मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट महत्त्वाची असणार आहे. हा मॅच चालू ठेवा तुम्ही, आमचे स्कोरर तिकडे लक्ष देतील. इकडे
माध्यमातून आज खूप मोठा मित्र परिवार या ठिकाणी जोडला गेला जातोय. आज जर पाहिलं राहुलबाईंचं काम अगदी नवरात्री उत्सव असेल, दहीहंडी उत्सव असेल, महाशिवरात्री उत्सव असेल, अगदी भीम जयंती असेल, शिवजयंती असेल, अशा सर्व उत्साहामध्ये राहुलबाई हे सर्वाधिक अग्रेसर राहिले आहेत. अगदी ते त्यांचं नाव तर मी म्हणेन अगदी पनवेलामध्ये या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. आज समाजासाठी खूप सारी असे कामं देखील त्यांच्या माध्यमातून केली जात आहेत. अगदी त्यांना देखील मुख्य मंचावरती पाहतोय. त्यांच्या माध्यमातून आकारली जाणारी स्पर्धा आपण पाहतोय आपल्या हक्काचा आमदार चषक 2026. तर तुर्तास आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जातोय. काही क्षणामध्ये आपण या मान्यवराचा सत्कार देखील घेणार आहोत. हो, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. या बॉलवरती मिळतील रन 4 चौकार. तर स्नेही 11 भैरवनाथ विचुंबे टीमचे स्पॉन्सर आकाजी पाटील माजी सरपंच स्टेजवर आहेत. मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. हो, यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. टोटल पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना कानपोले टीमने विचुंबे टीमने धावसंख्या बनवली. टोटल 54-55 धाब्यांचं लक्ष कानपोली या संघासमोर ठेवले. आणि इथून मात्र आकाश पाटीलचे छोटे बंधू आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. अविनाश पाटील हे पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलेत. स्विच करण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. हॅलो या ठिकाणी आपण पाहतोय संकल्प ग्रुपचे बिल्डर्स या ठिकाणी आपण पाहतो किरणजी जरे साहेबांना देखील मुख्य मंचावरती पाहतोय. अमरशेठजी वामन साहेबांना देखील पाहतोय आणि त्यांच्याबरोबर सचिनजी मोरिया साहेबांना देखील पाहतोय. या तिन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण करूया शब्द सुमनांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपल्या हक्काचा आमदार चषक 2026 ही दमदार शानदार रजनी क्रिकेट स्पर्धा 4 रात्रीची ही स्पर्धा आणि 4 रात्रीमध्ये आपल्याला पाहतोय तर आज स्पर्धेचा तिसरी दिवस रात्र ही स्पर्धा सुरळीतपणे चालू आहे. उद्या मेगा फायनलची रात्र आपल्याला पाहायला मिळेल. कोण आमदार चषकाचा चॅम्पियन बनणार हे आपल्याला उद्याच्या रात्रीमध्ये समजेल. हो, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आठव्या बॅटने हा फटका सजवलाय. वाईडिश लॉंग ऑन क्लिअर करत चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. फलंदाज चेतन पाटीलच्या बॅटमधून चौकार. बॉलवरती आणि 4 धावेच्या मदतीने आपण पाहिलं पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जतीन भोईर या गोलंदाजाला आपण विचुंबे टीमकडून पाहणार आहोत. भैरवनाथ विचुंबे हा संघ आपण पाहतोय. खरं तर गोलंदाजी करत असताना बॅटिंग करत असताना कानपोली हा संघ आपण पाहतो. पहिल्या डावामध्ये 54 धावा आणि 55 धाब्यांचं लक्ष ठेवलंय आणि इथून मात्र धावासंख्येचा पाठलाग करत असताना कानपोली या संघाला आपण पाहतो. अगदी दमदार स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतो राहुल बोर्डे साहेबांचं आपण कौतुक करावं तितकं कमी. अगदी शानदार रजनी स्पर्धेचं आयोजन त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा आमदार चषक 2026 भव्य दिव्य आयोजन. चांगली शृंखला सीमारेषा बाहेर तुटुंब गर्दी आणि व्यास VIP डाईजवरती आपण देखील पाहिलं तर आमदारांचं शुभाग बनवते विक्रांतदादा पाटील. त्यांचे शिल्पकार शिलेदार सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या सर्वांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. दुसरं षटक प्रगतीपथावरती जतीन भोईर या गोलंदाजाला आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट झालेत आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या 11 आणि यावेळी फटका चांगला आहे. कमालीचा स्ट्रोक वाईडिश लॉंग ऑन क्लिअर करत चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार
तुम्हाला थोडंसं थांबवतं किंवा डीजे ऑपरेटरचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी मैत्रीचं गाणं या ठिकाणी वाजवत आहेत. अगदी आपण म्हटलं ना, मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून देखील राहुलभाई बोरुडे यांच्याकडे पाहायला जातं. अगदी मी म्हणतो ना, आयुष्यामध्ये तुम्ही पैसा किती कमवला, धनसंपत्ती किती कमवली, याच्याहून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किती माणसं जोडली, याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे आमचे राहुलभाई बोरुडे आहेत. अगदी आपण पाहतोय समाजामध्ये भरपूर असं समाजोपयोगी कामं देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालीत. अगदी आपण पाहतो विक्रांतदादा पाटील युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अगदी समाजामध्ये नवरात्री उत्सव असेल, दहंडी उत्सव असेल, शिवजयंती उत्सव असेल, अगदी उद्या आपण महाशिवरात्री उत्सव देखील पाहणार आहोत. तिथे देखील सिंहाचा मोलाचा वाटा अगदी मी तर म्हणेल राहुलभाई बोरुडे यांचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. खऱ्या अर्थानं खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांचा बोलबाला नेहमीच आपण सातत्यानं या पनवेलामध्ये पाहिला आहे. अगदी आपण पाहतो सर्वाधिक विश्वासू म्हणून या ठिकाणी राहुलभाई बोरुडेंकडे देखील पाहायला जातं. त्यांच्या माध्यमातून विविध उपक्रम आज आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळतात. कारण मित्रांनो, एवढी मोठी नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा आयोजित करणं इतकंच सोपं नाही आहे. परंतु पहा ना, राहुलभाई बोरुडे यांनी एक जबरदस्त या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा केली आहे. कारण राहुलभाई बोरुडे यांच्यावरती आमदार साहेबांचा असलेला विश्वास आणि खऱ्या अर्थानं राहुलभाई तरी का घाबरतील, कारण या ठिकाणी दमदार साहेबांचा तर हात त्यांच्या पाठीवरती असेल ना, तर निश्चितपणे राहुलभाई 1 दिवस 2 दिवस 3 दिवस काय आणखी भरपूर दिवस मोठ्या नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा घेतील. एवढं मोठं दिलदार व्यक्तिमत्व आपण एका मंचावरती एकाच व्यासपीठावरती पाहतोय. एकीकडे पाहतोय दमदार आमदार विक्रांतदादा पाटील आणि त्यांच्याबरोबर पाहतोय राहुलदादा बोरुडे साहेबांना. कौतुक करावंच लागेल. कौतुक का करू नये, कारण त्यांनी समाजामध्ये समाज उपयोगी कामं देखील तेवढीच केली आहेत. भरपूर कामं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅचची जेवढी मजा येते ना, तेवढीच या ठिकाणी आपण पाहतोय मुख्य मंचावरती देखील साहेबांना देखील पाहतोय. आणि साहेब देखील पाहना अगदी मन लावून या मॅचचा आनंद घेत आहेत. कळंबोली शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलनावरती चाललेला हा चेंडू फळीचा थरार आपण मित्रांनो पाहतोय. ओह टू कमेंट बॉक्स. या षटकार टुकल्यान ज्या प्रकारे हिटमॅन बॅटिंग करतो त्या प्रकारे रोहितच्या बॅटमधून षटकार निघाला. या षटकामधील दुसरा गोलंदाजी ट्रॅकवरती जतीन भोईरचं ही षटक महागडे राहिले. स्विच हिट केलाय आणि स्विच हिट केल्यानंतर आपण पाहतो फ्लाइंग स्लीपला खेळाडू जाईनात आणि त्या कारणाने मात्र या बॉलवरती कोणतीही धाव नाही आहे. बॉल पकडला फेकला तोपर्यंत या बॉलवरती एकही धाव घेतली जात नाही आणि त्या कारणाने मात्र या बॉलवरती निर्धाव बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती आणि इथून मात्र आपण पाहतोय 5 बॉलचा खेळ झाला आणि टोटल धावसंख्या 26 या आकड्यावर दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 55 धाबींचा प्रवास कानपोली संघासाठी सुखरूपरित्या होईल का हे पाहणं लागेल. पहिल्या विकेटच्या शोधामध्ये विसुंबे हा संघ. फुलटॉस बॉल, आणखीन एक प्रहार, तगडा शॉट, ट्रेडमार्क हिट रोहित पाटीलच्या बॅटमधून षटकार. सारे किंग मेकर आज बरबाद झालेत आमच्या नादात. आज हलतोय सारा जिल्हा विक्रांत पाटीलच्या नावानं. आज हलतोय सारा जिल्हा विक्रांत पाटीलच्या नावानं. विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान ही घेत कधी माघार. विक्रांतदादा पाटील म्हणजे थोडंसं थांबवतोय, कारण पुन्हा एकदा मी या ठिकाणी लक्ष भेदेनं क्रीडा रसिकांचं देखील आणि खेळाडूंचं देखील. मित्रांनो, आपण व्यासपीठावरती आणखीन एक जबरदस्त व्यक्तिमत्व पाहतोय. संकल्प ग्रुपचे बिल्डर्स अर्थात अमरशेठ वामन साहेबांना देखील अमरशेठ वामन साहेबांना देखील या ठिकाणी मुख्य मंचावरती पाहतोय. खऱ्या अर्थानं त्यांचा आज वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस देखील आपण सेलिब्रेट या मुख्य मंचावरती देखील करणार आहोत. खऱ्या अर्थानं आपण पाहतो आई तुळजाभवानीचा आशीर्वाद, रायगडाची श्रीमंती निश्चितपणे अमरशेठ वामन साहेबांना लाभो हीच ईश्वरचरणी आपण खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी शुभेच्छा देऊया साहेबांना. आणि काही क्षणामध्ये त्यांचा देखील आपण या मुख्य मंचावरती वाढदिवस देखील पाहणार आहोत. अगदी आपण पाहतो एक अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून देखील दमदार आमदार विक्रांतदादा पाटील साहेबांकडे पाहायला जातं. अगदी नुकतीच लंडन येथे झालेल्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी आपण पाहायला साहेबांचे देखील परीक्षेसाठी निवड झाली होती. खरी अभिमानाची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आहे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून देखील साहेबांकडे पाहायला जातं. आज साहेबांची उपस्थिती या स्पर्धेच्या माध्यमातून देखील दर्शनीय ठरते आहे. खूप भरपूर अशी कामं साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि युवा पिढीला एकत्रित आणायचं
हाच मुख्य हेतू मित्रमंडळ विक्रांतदादा पाटील साहेबांचा राहिला आहे. भरपूर अशा स्पर्धा तर घेतात, समाजासाठी भरपूर असं काही त्यांनी केलं आहे. जनतेचा विश्वास, गोर गरीब जनतेसाठी मला लढायचं आहे, हाच त्यांचा ध्यास नेहमी सातत्यानं इथे राहिला आहे. आणि हे व्यक्तिमत्व आपण पाहतोय, दमदार आमदार विक्रांतदादा पाटील साहेबांना पाहतोय. भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण आहे ना उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजांना स्पोर्ट्स बायसिकल देतोय. अगदी पहा, त्याची मार्केटमध्ये किंमत पाहिली 15 ते 16 हजारहून जास्त किमतीच्या स्पोर्ट्स बायसिकल आहेत. तर एक टू व्हीलर बाईक मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण ही बाईक देखील देतो आहे. त्याची देखील किंमत 1 लाखाहून जास्त पाहायला मिळते आहे. एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहतोय या मान्यवरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. तथा विक्रांतदादा पाटील युवा प्रतिष्ठान असतील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ते ट्रॉफ्या देखील पहा ना, एखादा तर संघ ही ट्रॉफी जिंकला ना, अगदी त्यांना प्रश्न पडेल नेमकी ही ट्रॉफी आम्ही कशानं घेऊन जाऊ. त्यांना तर मला वाटतंय कदाचित टेम्पोच करावा लागेल. एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा आणि एवढ्या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एवढी मोठी भली मोठी ट्रॉफी पाहायला मिळते आहे. अगदी साहेबांनी एक गोष्टीकडे देखील विशेषतः लक्ष दिलं. इथे आम्ही मॅचेस घेतो ना, तर इथल्या खेळाडूंना देखील वेगळा प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. अर्थात इंटर कॉलनी विभागातील देखील काही संघांना त्यांनी या स्पर्धेमध्ये संधी दिली आहे. म्हणजे इथे सर्वांचं सर्व गुण संपन्न असणारं हे व्यक्तिमत्व आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. कौतुक खरं एवढं कमीच आहे. उद्या आपण पाहतोय सर्वांना एकाच मंचावरती पाहायला मिळतात सर्व अतिथीगण. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. याच विकेटचं पतन झालंय श्रीकांत. आपण पाहिलं सलामीला आलेला चेतन पाटीलची खेळी संपुष्टात. 38 धाब्यांची पार्टनरशिप ब्रोकन केली जाते. गोलंदाज अविनाश पाटीलच्या माध्यमातून विकेट इथे मिळवला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर आपण पाहतोय 2.4 चेंडूचा खेळ झालाय. टोटल धावसंख्या 38 की आकड्यावरती आपण पाहतोय एक बाद. पप्या ग्रुप कानपोली हा संघ, हा कानपोलीचा ग्रुप आपण पाहतोय. खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचा देखील आपण सरचे स्वागत करूया. येत्या 20 तारखेला आपण पाहतो अपकमिंग टुर्नामेंट. 12 बाईकसह टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळणार आहे कानपोली नगरीमध्ये. अगदी दमदार आयोजन देखील तिथं पाहायला मिळालं. ग्रामस्थ मंडळ खानाव यांच्या ग्रामस्थ मंडळ कानपोली यांच्या माध्यमातून त्या बॉलवरती शॉर्ट थर्डमॅनला क्लिअर करत चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धाब्यांसाठी चौकार. च्या मदतीनं धावसंख्या फ्लाय होते. पुढे टोटल 42 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना अविनाश पाटीलचा पुढचा बॉल. यावेळी देखील स्लॉप स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. अशा कारणानं बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती आणि अशा रीतीनं 3 षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बॅटिंग करत असताना आपण पाहतोय कानपोली संघ जाऊन पोचलाय एक बाद 42 या आकड्यावर. येस, थँक्यू डीजे. येणारे 12 बॉल आणि 13 धावेची गरज. सामना रंगतदार पाहायला मिळतोय कानपोली विपक्ष बिचुंबे या 2 टीम दरम्यान. कानपोली टीम आपण पाहतोय खरं तर संदीपभाई डोंगरे यांच्या माध्यमातून पॅक केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कानपोली संदीपभाई डोंगरे साहेबांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सरसे स्वागत. चांगली स्पर्धा. 12 बॉल 13 धाब्यांची गरज या मॅचमध्ये. आज सॅटर्डे नाईट आहे आणि सॅटर्डे नाईटमध्ये
सीमारेषच्या बाहेर तुटुंब गर्दी प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षक मायबाप या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. सर्व लाडक्या प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. VIP डायजवरती दमदार आमदार विक्रांतदादा पाटील साहेबांचं देखील शुभागमन पाहायला मिळत आहे. त्यांच्या सर्व शिलेदारांचा आपण शब्द सुमनांनी करूया हार्दिक स्वागत. आणि लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेला पाहत आहेत त्यांचं देखील सरच स्वागत. मॅच ऑन 12-13ची गरज. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, पिकअप शॉट लगवायचा होता, परंतु इथून मात्र अलॉंग द बॉडी हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती. इथून डॉट बॉल फेकावे लागतील गोलंदाजी करणाऱ्या भैरवनाथ विचुंबे टीमला. या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं या शृंखलेमधलं तर तुम्हाला इथून डॉट बॉल विकेट्स तुम्हाला मिळवाव्या लागणार आहेत. कारण इथून मात्र कानपोली संघ आपण पाहिला तर चांगल्या स्थितीमध्ये आहे. धावसंख्या 42 या आकड्यावरती येणारे 11 बॉल 13 धाबेची गरज असं म्हणतात. पावसाळे कोणी किती पाहिलेत हे महत्त्वाचं नाही आहे, त्या पावसामध्ये चिखल तुडून वाट कशी काढली जाईल याचा प्रयत्न मात्र करावा लागणार आहे. त्यामुळे इथून वाट शोधावी लागेल गोलंदाजी करणाऱ्या विचुंबे टीमला. यावेळी देखील खराब बॉल होता, दिशाईन मारा करण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतोय की हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव. खरं तर लॉंग लेग रिझर्वमध्ये मारण्याची संधी होती फलंदाजाला, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. इथून मात्र अवांतर धावसंख्या पुढे जाईल. टोटल 43 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. येणारे 11 बॉल 12 धाबेची गरज. विकेट्स आणि डॉट बॉल बरंच काही सांगून जातील या मॅचमध्ये विचुंबे टीमकडून. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. लॉफ्ट केला, एज लागले. शॉट फाइनलिंग रिझनमध्ये खेळाडू तैनात. या बॉलवरती क्विक सिंगल कंप्लीट केला जातोय. सिंगल डबलने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 1 धाबेच्या मदतीनं 44 या आकडेवर 10 बॉल 11 धाबेची गरज. एखादा मोठा फटका आला तर या मॅचमध्ये जवळपास कानपूर टीम आपला विजय जवळपास निश्चित करेल, परंतु डॉट बॉल विकेट्सच्या मॅचमध्ये थोडीशी मजबूत पकड निर्माण करेल विचुंबे हा संघ. कोण जिंकेल, कोण कोणाला परास्त करेल हे मात्र थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. यावेळी बॉल तर खराब होता, दिशा दाखवायची होती. शॉट फाईन लेग रिझनमध्ये कोणतीही चुकी नाही. जजमेंट चांगलं. ग्रेट कॅच. 1 मोर विकेट डाऊन. डीजे थोडंसं थांबवतोय कारण मुख्य मंचावरती देखील काही मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी आपण घेतोय. अगदी आपण पाहतोय संकल्प ग्रुपचे सर्वेसर्वा किरणजी झरे साहेबांना देखील मुख्य मंचावरती पाहतोय. तर मी या ठिकाणी आमदार साहेबांना अर्थात विक्रांतदादा पाटील साहेबांना विनंती करतो की आपण स्वतः या ठिकाणी किरणजी झरे साहेबांचा या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सत्कार करायचा आहे. अगदी पाहतोय संकल्प ग्रुप. बघा संकल्पच या ग्रुपचं नाव आहे. सर्वांना एकत्रित आणायचं, एकजुटीचा मंत्र या ठिकाणी आपण निश्चितपणे या ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. ते आपण पाहतोय किरणजी झरे साहेब यांचा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं सत्कार होईल. तर मी किरणजी झरे साहेबांना विनंती करेल की आपण टॉस बॉक्समध्ये अर्थात मुख्य मंचावरती यायचं आहे. आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं किरणजी झरे साहेबांचा देखील या ठिकाणी सत्कार होतो आहे. अगदी आपण पाहतोय दमदार आमदार विक्रांतदादा पाटील साहेब यांच्या शुभहस्ते आपण किरणजी झरे साहेबांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करणार आहोत. अगदी आपण पाहतोय अमरजी वामन साहेब यांचा देखील आपण अभिष्ट चिंतन सोहळा या व्यासपीठावरती करणार आहोत. अगदी पाहतोय मुख्य म्हणजे मॅच चालू राहील. मॅच जेवढी इम्पॉर्टंट तेवढीच आपण पाहतोय स्वागतता सोहळा देखील खूप महत्त्वाचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. अगदी आपण पाहतोय किरणजी झरे साहेबांचा या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय स्वतः दमदार आमदार विक्रांतदादा पाटील साहेब यांच्या शुभहस्ते सन्मान होतो आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं मुख्य मंचावरती. आले किती गेले गेले, आले किती गेले किती, उडून गेला भरारा. इथे फक्त विक्रांतदादा पाटील साहेब आणि राहुल बोरुडे साहेबांचा दरारा. उद्या आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून या व्यासपीठावरती किरणजी झरे साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान होतो आहे. सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ मायेची शाल घेऊन साहेबांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान होतो आहे. त्यानंतर आपण पाहतोय अमरजी वामन साहेब यांचा देखील अभिष्ट चिंतन सोहळा. अगदी छोटासा या ठिकाणी कार्यक्रम देखील आपण पाहतोय.
खऱ्या अर्थानं आपण पाहतोय स्वतः दमदार आमदार साहेबांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि शॉल देऊन या ठिकाणी सत्कार केला गेला जातोय. अगदी आपण पाहतोय अमरजी वामन साहेबांचा देखील हा वाढदिवसाचा छोटासा कार्यक्रम आपण सेलिब्रेट या ठिकाणी मुख्य मंचावरती करतोय. मॅच या ठिकाणी चालू राहील. आपण पाहतो मॅचची उत्कंठा तर सगळ्यांना लागली आहे व तो मान्यवरांची देखील इथे कमी नाही आहे. मान्यवरांना देखील काही क्षणामध्ये जायचं आहे त्याच्यामुळं थोडीशी घाई देखील केली जाते. आपण पाहतोय एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्याला निश्चितपणे मुख्य मंचावरती पाहायला मिळतं. हा निश्चितपणे या ठिकाणी आपण अमरजी वामन साहेबांचा देखील वाढदिवस याच मुख्य मंचावरती सेलिब्रेट करणार आहोत. अभिष्ट चिंतन सोहळा देखील आपण या मंचावरती पाहणार आहोत. अगदी आपण पाहतोय छोटासा सेलिब्रेटचा कार्यक्रम या ठिकाणी आपण पाहतोय. साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा वाढदिवस. अगदी आपण पाहतोय संघर्षातून एकदा अस्तित्व निर्माण झालं ना या जगामध्ये जगण्याचा रुबाब हा खूप वेगळा असतो आणि तो रुबाब कुणाकडून विकत घेता येत नाही आहे. तो रुबाब स्वतःच्या अस्तित्वातूनच निर्माण करावा लागतो आणि तो रुबाब मित्रमंडळी खऱ्या अर्थानं अमरजी वामन साहेबांनी निर्माण केला आहे आणि त्यांचा हा अभिष्ट चिंतन सोहळा वामन साहेबांना या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून अर्थात विक्रांतदादा पाटील युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मॅच चालू ठेवायचे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. येस थँक्यू श्रीकांत. 6 बॉल 4 धाबेची गरज होती आणि पहिला बॉल इथून एकंदरीत आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. येणारे 5 बॉल 4 धाबेची गरज. रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. कानपोली विपक्ष विसुंबे. अगदी दमदार मॅच पाहायला मिळते प्रेक्षकांना. प्रेक्षक मायबाप या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. अगदी चांगली मॅच. ओ स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. लगातार 6 दूसरा निर्धाव बॉल. क्या बात आहे. सुरेख गेंदबाजी पाहायला मिळते करण सुरतेच्या माध्यमातून. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला जातोय. चांगली गोलंदाजी. लगातार 2 बॉल डॉट केले. येणारे 4 बॉल 4 धाब्याची गरज. हा बॉल फार निर्णायक राहील या मॅचमध्ये. डॉट बॉल आला तर या मॅचमध्ये अजून कमबॅक केला आहे. खरं तर चांगला विचुंबे टीमने कानपुर टीमवरती प्रेशर जरूर क्रिएट केला. तो 2 विकेट जरूर गमावलेत. अजूनही 4 धाब्याची गरज. 4 बॉल 4 धाब्याची गरज आहे. फक्त 4 बॉल शिल्लक आहेत. 4 धाब्याची गरज या मॅचमध्ये. ओ यावेळी क्लीन बॉल. यू मे साय डेफिनेटली हिट. या मॅचमध्ये कमबॅक केलाय विसुंबे टीमने. विकेटचं पतन. बोल्ड इथून फलंदाज बाद होतोय. आदेश मते बाद झालाय. मयूर मते बाद झालाय. पहिल्या बॉलवरती फेस करत असताना एक षटकार ठोकला होता जरूर मयूरने आणि त्यानंतर लगातार 3 बॉल डॉट. महत्त्वपूर्ण ठिकाणी हे बॉल डॉट केले जात आहेत. समीकरण मैदानाच्या आतमध्ये येणारे 3 बॉल 4 धाब्याची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे असं वाटलं होतं. सामना सहजरित्या जिंकेल कानपोली परंतु जिंकू देणार नाहीये विचुंबे संघ असं काही सांगत असताना करण सुरते आपण पाहतो. तीन बॉल 4 धाब्याची गरज. अगदी सामना हाय व्होल्टेज. निखिल पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून कशा प्रकारे खेळ साकार करेल निखिल हे देखील पाहणं तेवढं महत्त्वपूर्ण. चांगले मॅच. रफ अँड टफ सामना. 3 बॉल 4 धाब्याची गरज. मॅच ऑन.
करण सुरतेने लगातार 3 बॉल डॉट फेकले, त्यामध्ये 1 विकेट मिळवले. महत्वपूर्ण मयूर मते या फलंदाजाला बाद केलंय. आता मात्र प्रेशर जरूर निर्माण झालाय कानपोली टीमवरती. सामना सोपा नाहीये. इथून सामना समांतर आपल्याला पाहायला मिळतोय. हो, यावेळी लॉंग लेग रिझर्व मध्ये मारण्याचा प्रयत्न, पंचांचा बोट अवकाशाकडे आणि या बॉलवरती आपण पाहतो लगातारचा दुसरा हादरा आल्या पावली माघारी परतवले निखिल पाटील या फलंदाजाला. तर 2 बॉल 4 धाब्याची गरज या मॅच मध्ये यू टर्न घेतलाय. अगदी चांगली गोलंदाजी करण सुरते या गोलंदाजाची आपण पाहतोय अगदी ट्विस्ट निर्माण करून दिलाय. 6 बॉल 4 धाब्याची गरज असताना लगातार 4 बॉल डॉट, त्यामध्ये मागील 2 बॉलवरती 2 महत्वपूर्ण विकेट करण सुरतेच्या माध्यमातून घेण्यात आले. हा सामना जिंकेल कोण हे देखील मोठा आता प्रश्नचिन्ह राहिलंय. इथून एखादा मोठा फटका सामना जिंकेल खरं तर कानपूर टीम एखादा डॉट बॉल या मॅच मध्ये पूर्णपणे मजबूत पकड निर्माण करेल. आता विचुंबे हा संघ, दोन्ही संघ मॅच सोडायला तयार नाही आहेत. अगदी उत्कंठा शिगेला पोचले की कोणता संघ इथून बाजी मारणार, कोणता संघ पुढील फेरीमध्ये दाखल होणार, कोणता संघ सिद्धेश्वर क्रिकेट संघ भिंगारी समोर खेळणार, यासाठी चाललेला ठास आपण पाहतोय. 2 बॉल आणि 4 धाब्याची गरज. मॅच ऑन. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. 2 चेंडू आणि 4 धाब्याची गरज. दमदार मॅच. हो, राईट आर्म ओव्हर द विकेट न ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये झेल ड्रॉप, सोपा झेल. काम बनून गेला असतं, मॅच बनली असती. कॅच सोडले की मॅच सोडले, हे मात्र मोठं प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये विचुंबे संघाला जरूर लागले. कारण या बॉलवरती हॅट्रिक संपादित करली असती करण सुरते या गोलंदाजीने. लाव जवाब गोलंदाजी. खरं ज्या प्रकारे फलंदाजी होते त्याच्या विपरीत गोलंदाजी, फलंदाजाचं मेरिटनुसार इथं गोलंदाजी करण्यात यश प्राप्त झालं करण सुरते या गोलंदाजाला. या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो करण सुरतेने लाजवाब गोलंदाजी केली आणि आता मात्र 6 बॉल 4 धाब्याची गरज असताना सामना येऊन पोचलाय. 1 बॉल आणि 3 धाब्याची गरज. स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल सलामीला आलेला रोहित पाटील अजूनही खेळपट्टीवरती आहे. त्यामुळे इथून आशा पल्लवीत असतील कानपोली टीमच्या की रोहित पाटील सामना जिंकू शकतो. कारण 1 बॉल 3 धाब्याची गरज. सामना सोपा नाहीये, प्रेशर आहे आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये कसं रिलीज केलं जाईल हे अंतिम बॉलवरती आपण पाहणार आहोत. 1 बॉल 3 धाब्याची गरज. हो, यावेळी फटका फसलाय, सामना जिंकलाय करण सुरतेसाठी. जोरदार टाळ्या. जबरदस्त मॅच. भैरवनाथ विचुंबे टीमने 6 बॉल 4 धाबा डिपेंड केलेत. करण सुरते वेल प्लेड. भैरवनाथ विचुंबे संघाने हा सामना जिंकलाय. हार्दिक अभिनंदन विचुंबे टीम. हार्ड लक. कानपोली अगदी हातातला सामना गमवला. अगदी तोंडाच्या घसून तोंडाच्या घशातून सामना मात्र इथून निघालाय कानपोली टीमच्या. आणि इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये करण सुरतेने लाजवाब गोलंदाजी केल्याने त्या कारणाने मात्र इथून सामना मात्र